अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं काम हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी या जेऊर बोगद्याची पाहणी केलेली आहे। मला सांगा साहेब की हे पाणी जे आहे ते मराठवाड्यांसाठी अतिशय महत्त्वाचं पाणी होतं आणि हे आता स्वप्न पूर्ण होतंय, मराठवाडी शेतकऱ्यांना पाणी मिळतंय, काय वाटतं आणि हे पाणी कधी मिळणार? हे पाणी तुम्हाला सांगतो, अधिकाऱ्यांच्या साक्षीनं सांगतोय। आम्ही कागदावरती अधिकारी सेफ सांगत असतात की आम्ही 25 लाख येऊ, 24 ला नेऊ, 26 ला नेऊ, पण हे पाणी अधिकाऱ्यांची मानसिकता आणि त्यांचं जर करेज बघितलं आणि त्यांची वर्क ॲबिलिटी बघितलं, वर्क ऑलकॉलिक जर बघितलं तर हे पाणी लेट टू लेट, एक्स्ट्रीम लेट डिसेंबर 2024पर्यंत हे पाणी सीना कोळगावमध्ये पडलेलं दिसेल। पण आता तुम्हाला काय वाटतं की हे पाणी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मिळतं, इथला शेतकरी आता सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर होणार? तुम्ही बघितलं असेल की आतापर्यंत 40 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं फक्त यांना मृगजळ दाखवलं, मृगजळ पाणी नाही दाखवलं। हे हिथं आम्ही हे करणार आहे, हे पाणी इकडून आणणार आहे, ते पाणी टिकणार, आणि प्रत्येक इलेक्शनच्या तोंडावर हे बोलायचं, मतं घ्यायची आणि पुन्हा 5 वर्ष त्यांच्याकडं डुंकूनही बघायचं नाही। पण ह्या पद्धतीची भावना आज माझे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील आमचे एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची पोरं आहेत, बांधावरती जाऊन ते बघतात, शेतकऱ्यांचं दुःख त्यांनी बघितलेलं आहे, मराठवाडा किती तहानलेला आहे हे त्यांनी बघितलेलं आहे, हे त्यांनी अनुभवलेलं आहे, आम्हीही अनुभवतोय। आणि म्हणून खऱ्या अर्थानं ट्रिपल इंजिनचं सरकार, केंद्राची साथ असेल, असे मोठमोठी कामं, करोडो लाखो कोटीची कामं कशी चुटकीसरशी होतात हे त्याचं प्रात्यक्षिक आहे। आता किती क्षेत्राला याचा फायदा होईल? ह्याचं जवळपास धाराशिव जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका ह्याला 3 लाख एकर क्षेत्र हे ओलिताखाली येणार आहे। आपल्यासोबत आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत होते की जवळपास 3 लाख एकर क्षेत्राला या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून 7 टीएमसी पाण्यातून फायदा होणार आहे। जय महाराष्ट्र न्यूज, उदय साबळे पाटील, जेऊर, सोलापूर।